गाईस असा पाऊस पडतोय की वाऱ्यासकट सगळे पत्रे उडतायत. बघायचंय, पत्रे नाही दिसणार, वारा पण दिसणार नाही, केस उडलेली दिसतील माझी. तर बघा पाऊस किती पडतोय. तर हाय हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी सकाळी सकाळी या भर पावसामध्ये डोसा बनवायचा विचार केला. चला डोसा बनवूया. चटणीसाठी लसूण सोललेली, हिरवी मिरची आणि ओला नारळ, यामध्ये मीठ ॲड करून थोडासा लिंबू त्यात मी हे करणार आहे. हे मुलांना छान वाटतं, मला सुद्धा आवडतं ते. ही चटणी आपली सिंपल अशी आहे. मिरच्या 3च घेतल्यात सध्या, 3 ओके आहेत. आणि थोडासा लिंबू त्यामध्ये मी ते थोडा आंबटपणा, किंवा तुमच्याकडे चिंच असेल ते सुद्धा तुम्ही हे करू शकता चटणीसाठी. थोडंसं पाणी ऍड करूया. पाणी ऍड करते आणि मग आपण आपली चटणी बनवूया. थोडा अजून पाणी. व्हिडिओ चालू होता आणि व्हिडिओमध्ये दिसू नये म्हणून खालून लपून छपून त्रिशान पळाला. यामध्ये कोथिंबीर थोडीशी ऍड करू शकता, बट आता मी नाही केली आहे. एवढं किंवा त्यापेक्षा बारीक. प्रॉपर झाली आहे, मीठ बीट ओके. तर आपली ही चटणी तयार झाली आहे. ओके, 3 मिरच्या टाकल्या आपल्या प्रमाण, म्हणजे मी माझ्या हिशोबाने 3-4 जणांना पुरेल असं. आता पण डोसा करायचा आहे आणि हे आहे डोस्याचं बॅटर. त्यामध्ये मी माझ्या प्रमाणाने थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ मिक्स केलं आहे. या प्रमाणात ते बॅटर बनवलं आहे, एवढं पातळ. हे आहे आमच्या डोस्याचं बॅटर. आवडतो ना तुला डोसा? आवडतो ना? छोटा छोटा इटुकला पिटुकला डोसा. इथे दाखवतो. पहिलाच आहे, तुटला तर पण पोपट व्हायचं. हा डोसा, आणि हा पहिला डोसा त्रिशानला मी सर्व केला चटणीसोबत, कारण तो भूक लागली म्हणून बोलत होता. थोडीशी शायनिंग ॲक्टिंग आणि रोजप्रमाणे किचनमध्ये मी हे असे प्रकार करत असते, त्यातली थोडी एक झलक. आणि ही झलक करताना नेहमीप्रमाणेच तिघांपैकी एक तरी कोण असं मध्येच येऊन लुडबुड करतो, त्याप्रमाणेच त्रिशान आला आणि माझा मोठा पचका झाला. काहीही पोज करत असली, देत असले तर मध्ये एक तरी येईल आणि तो त्याचा पोज देऊन गायब होतो. आणि पहिलाच डोसा मी याच मुलाला, या त्रिशानला देऊन सुद्धा तोंडात बोटं घालून आ करत माझ्या इथेच उभा होता. बघा कसं करतोय, कंटिन्यू तोंडात बोट घातलंय. कसं होईल माझं? डोसा देने के बाद ऐसा अगर कंडीशन होगा तो मेरा कैसा होगा रे बाबा. आज सकाळी सकाळी विनय लवकर ऑफिसमध्ये गेल्यामुळे तो डोश्याशी वंचित राहिला, म्हणून मी एकटीच नाश्ता करत होते. आणि स्पेशली जेव्हा मुलं नाश्ता करून मोकळी होतात ना,
तेव्हा एक बरं वाटतं. आणि अशा प्रकारे मस्तपैकी मी एकटीच नाश्ता करायला बसले. गरम गरम कॉफी, चटणी विथ डोसा, बाल्कनी जिथे माझी फेवरेट प्लेस आहे. आणि अशाच प्रकारे घाईघाईमध्ये कॉफी घेत असताना तोंड भाजलं गेलं माझं, तरीसुद्धा ते कंटिन्यू केलं कारण कॉफी खरंच छान झाली होती, खूप छान झालेली. कशी आली तर तू कसं काय एवढं छान बनवू शकतेस, वाव. आणि तोच डोसा चटणीत बुडवून कॉफी घेऊन मस्तपैकी पावसाचा आणि थंडीचा वाऱ्याचा वादळीचा आस्वाद घेत तिथे बाल्कनीत बसले. आणि हा व्हिडिओ माझा स्पेशली त्रिशान काढतोय. नजर न लागो माझ्या डोशाला. वाह क्या ॲक्टिंग आहे. तर गाईज आम्हाला ही बाल्कनी अशी बंद ठेवावी लागते. खूप वादळी पाऊस आला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून सारखा वारा वादळ पाऊस असंच चाललं आहे. नाश्ता झाल्यानंतर मी तुम्हाला हे बाल्कनीचा व्ह्यू दाखवते. आमच्या बेडरूमच्या बाल्कनीचा व्ह्यू आहे. बघून असं वाटतंय ना की ॲक्च्युली इच्छा होते जाऊन भिजायची पण नको, त्यामुळे आजार पण येईल. मग नंतर मी घरात बसले आजारी येऊन तर मग मुलांना प्रॉब्लेम्स होतील. तर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की खूप छान आम्ही अर्धे यामध्येच भिजतो. आणि तुम्हाला खाली पत्रे बित्रे उडतायत का नाही हे दिसतंय का माहीत नाही. तुम्हाला जर हा व्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.